टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण आपल्या सोबत आपण जे थेट बातचीत करणार आहोत। काय नेमकं भिनसलंय लक्ष्मण हाकेंसोबत, कारण ते आता थेट आव्हानं देतात, म्हणतात की मी दररोज जिल्ह्यांच्या बाउंड्र्या पार करतो आणि बारामतीत हिंमत असेल तर तुम्ही यावं, मी तिकडे भेटतो। खरं तर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती आहे। मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि अशा उपटसुंबू लक्ष्मण हाकेला मी कुठेही कधीही त्याला पकडून, आज मुंबईत आहे हाके, तुम्ही 2 दिवस आधी मला कुठेही सांगा, तुम्हाला अडवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची। तोंडात जेवढा दम आहे तेवढा दम तुम्ही तुमच्या शब्दात पण दाखवा। हाके, तुम्हाला सांगतो, अजितदादाला बोलून तुम्हाला फक्त प्रसिद्धी मिळेल। अजितदादाच्या कामाची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर अजितदादांनी जी महामंडळ स्थापन केलेत आणि त्या महामंडळाला भरघोस निधीची तरतूद केली आहे ते तुम्ही पाहावं आणि मग अजितदादावर बोलावं। स्वतः जातीवाद करायचा आणि दुसऱ्याला जातीवादी म्हणायचं, हाके ही स्वतःचं राजकीय पुळू भाजून घेण्यासाठी चाललेलं आहे। आणि हाकेला आपल्या माध्यमातून खुलं आव्हान आहे, तुला ह्याच्या पुढे जिथं भेटेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्यवस्थित सन्मान करण्याची जबाबदारी माझी। नक्कीच, पण थेट आव्हानच आहे आता हाकेला आव्हान आहे। ज्या पद्धती तो भाषा वापरतोय, ज्या पद्धतीचं तो बोलतोय, माहिती घेऊन त्यांनी बोललं पाहिजे। आपली लायकी काय, आपली उंची काय, आपला दर्जा काय हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि हाकेला जिथं भेटेल तिथं त्याची कशी व्यवस्थितपणे सन्मान करायचा ती जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आहे। तुम्हाला अंगावर घेण्याचं कारण काय? कारण ते असं पण म्हणतात की तुमचा नेता जो आहे तो दारूचा ब्रँड अँबॅसेडर आहे, कुठली दारू तुम्ही वापरता हे देखील मी सांगू शकतो, इथपर्यंत राजकारण गेलं असं म्हणा। उधार की जिंदगी जेनेवाला हाके, उधारीवर जगतो, दारू पिऊन तू सापडतो, देशी दारूचा स्वतः ब्रँड अँबॅसेडर आहे, तू कशाला दुसऱ्याचे उद्योगधंद्यावर येतो राजा? तू स्वतः दारू पिऊन किती ठिकाणी सापडलाय, किती ठिकाणी मार खाल्लाय ते माहीत आहे। तुझा इतिहास भूगोल काढायची जबाबदारी माझी, तू जिथं भेटशील तिथं सन्मान करण्याची जबाबदारी माझी। अजितदादाची नंतर भेट, नंतर पहिले आम्ही आहोत, मावळे म्हणून छातीवर वार सहन करायला, तुला जिथं भेटेल तिथं सन्मान करायला आम्ही तयार आहोत। पण एक टीका त्यांनी अजितदादांवर पण केली, अजितदादांना कुठलाच इजम नाही असं म्हणतात लक्ष्मण हाके, आणि पिल्लावळला रोका अन्यथा मी सांगेन काय काय होतंय ते, असं पण थेट आवाहन करतायत। सुरुवात कोणी केली? हाकेने केली ना, आम्ही कोणी त्याला बोललेलं नव्हतो। तू पहिलं थांब, मग तुला जर उत्तर द्यायचं आम्ही थांबू। तू जर पुढे गेलात तर तुला सन्मान करण्याची जबाबदारी आमची आहे। खरं तर लक्ष्मण हाके, तुम्ही जे काही स्वतःला ओबीसीचे नेते समजता, तुम्ही काही ओबीसीचे नेते नाहीत। ओबीसीचे नेते महाराष्ट्रात अनेक आहेत, तुम्ही ओबीसी नेत्याच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी भाजून घेताय। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही ह्याच्या पुढे दादावरती जर बोललात तर तुम्हाला जशास तसं उत्तर जिथं भेटल्याच्या नंतर तिथं दिलं जाईल। नक्कीच, हे थेट धमकी म्हणावी लक्ष्मण हाके यांना? धमकी नाही, पहिलं आम्ही समजावून सांगतोय, अजितदादावर त्यांनी बोलणं टाळावं, अन्यथा त्याला आमच्या नेत्यावर जर बोललं, पुढचं काय होईल त्याची जबाबदारी लक्ष्मण हाकेची, त्याची जबाबदारी आमची नाही। कारण त्यांनी जी भाषा वापरतोय ती भाषेचा महाराष्ट्रामध्ये कुणीही सहन करणार नाही, आम्ही कार्यकर्ते म्हणून तर सहन करणारच नाही। हाके जर ह्याच्या पुढे दादांवरती खालच्या पातळीवर बोलला तर हाकेला उत्तर देण्याची जबाबदारी आमची। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित चिगवंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।